नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्स वाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचे 5 टॉपिक अभ्यासलेले आहेत। पूर्ण डिटेल मध्ये सगळे टॉपिक आपण शिकलेलो आहोत। थिअरी, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम व्यवस्थित अभ्यासलेले आहेत। या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टॉपिक नंबर 6 ज्याचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा अभ्यासतोय। याच्यामध्ये आपण थिअरॉटिकल पार्ट लाईन टू लाईन समजून घेतलेला आहे, अकाउंटिंग ट्रीटमेंट समजून घेतलेले आहेत, बेसिक कन्सेप्ट काय असतील तर त्या देखील समजून घेतलेल्या आहेत। तर त्याचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्याच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत तो नक्की शेअर करा। तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही देऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण हा टॉपिक अभ्यासायला सुरू केल्याच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण हा टॉपिक अभ्यासायला सुरू केला त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं की हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की हा बिल ऑफ एक्सचेंज नावाचा जो टॉपिक आहे, पुढचा टॉपिक नंबर 7 त्याला और असणार आहे आणि तो अवघड असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी हा टॉपिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्रेफरन्स देतात। थोडासा वेळ जास्त जातो हा टॉपिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, परंतु टॉपिक सोपा आहे तुलनेने टॉपिक नंबर 7च्या म्हणजे बिल ऑफ एक्सचेंजच्या तुलनेने हा टॉपिक सोपा आहे। त्याच्यामुळे आज आपण फर्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत, सॉल्व एक्झाम्पल नंबर फर्स्ट। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे। हे एक्झाम्पल मी इन डिटेल मध्ये व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करू। थोडंसं मी झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल होईल। बघा, रिद्धी अँड सिद्धी दोघी जणी पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे रिद्धी, दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे सिद्धी। आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1। त्यांचा प्रॉफिट अँड लॉस रेशो काय 2:1 आहे। द फॉलोइंग देअर बॅलन्स शीट दिलेली आपल्याला। आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला 2 प्रकारच्या लॅबिलिटी, एक म्हणजे ओनरची लॅबिलिटी आणि दुसरं म्हणजे कशाची, आउटसाइडर्स लॅबिलिटी। तर आपल्याला ओनरची लॅबिलिटी कोणती असणार आहे, तर बघा या ठिकाणी ओनरच्या लॅबिलिटीमध्ये फर्स्ट बघा, हे कॅपिटल एक ओनरची लॅबिलिटी म्हणजे रिद्धीचं कॅपिटल ओनर लॅबिलिटी मध्ये येणार आहे, सिद्धीचं कॅपिटल ओनर्स लॅबिलिटी मध्ये येणार आहे, रिझर्व्ह फंड सुद्धा काय येणार, ओनर्स लॅबिलिटी मध्ये येणार, आणि सिद्धी लोन सुद्धा काय असणार आहे, ओनर्सच्या लॅबिलिटी मध्येच येणार आहे। म्हणजे या 3-4ही लॅबिलिटी ज्या आहेत त्या कशाच्या लॅबिलिटीत, ओनर्सच्या लॅबिलिटीत, ओनर्स लॅबिलिटी। आता ह्या ओनर्स लॅबिलिटी सोडून जी लॅबिलिटी शिल्लक राहील, कोणती लॅबिलिटी शिल्लक राहते, क्रेडिटर्स। तर हे आपण रिअलायझेशन अकाउंट तयार करणार, त्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला, आरसी मीन्स रिअलायझेशन अकाउंट, क्रेडिट साइडला ट्रान्सफर करणार। काय सांगितलं मी, ओनर्स लॅबिलिटी सोडून थर्ड पार्टी किंवा आउटसाइडर्स लॅबिलिटी ज्या असतील याच्यामध्ये फक्त एकच लॅबिलिटी, ती म्हणजे क्रेडिटर्स, हे आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला बुक व्हॅल्यूला काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत। असेटला बघा या ठिकाणी आता हे ट्रान्सफर करणार, पण आता हे जे कॅपिटल दिलेले आपल्याला बघा या ठिकाणी कॅपिटल, आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार, कॅपिटलच्या क्रेडिटला ते ट्रान्सफर करणार। आपण रिटायरमेंट डेट मध्ये तेच करत होतो। रिझर्व्ह फंड सुद्धा आपण ते अकाउंट तयार करणार, कॅपिटल आणि कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार, आणि सिद्धी लोन अकाउंट तयार करणार आहे, त्याचा बॅलन्स ते सिद्धी लोनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। तर अशा या लॅबिलिटीचं पोस्टिंग होणार आहे। असेटला बघा बिल्डिंग दिलेले, आता हे बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, मशिनरी असेल, डेटर्स असेल, स्टॉक असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, इंटरेस्ट रिसिवेबल असेल, तर या ज्या सगळ्या असेट ज्या आहेत दिलेल्या आपल्याला, या सगळ्या असेट आपण आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार। कुठे ट्रान्सफर करणार, रिअलायझेशनच्या डेबिटला। फक्त प्रोव्हिजन ऑन असेट म्हणजे हा जो आरडीडी हा सेपरेटली ट्रान्सफर करायचा आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला। कुठे ट्रान्सफर करणार, रिअलायझेशनच्या क्रेडिटला, कारण ती प्रोव्हिजन ऑन असेट असणार आहे। बाकी सगळे असेट आपण रिअलायझेशनच्या डेबिटला बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करणार, आणि बँक अकाउंटचा बॅलन्स तो बँक अकाउंट तयार करून त्याच्या डेबिटला लिहिणार। एवढं सोपं आहे। कसं सॉल्व्ह करायचं ते पुढे बघणारच आहोत। ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितलंय, द फर्म वॉज डिझॉल्व ऑन 31 मार्च 2019। फर्म डिझॉल्व करायचं ठरवलं, मग त्याच्यामध्ये असेट रिअलाइज म्हणजे काय, असेट विकल्या,
त्याच्यामध्ये काय विकलं, मशिनरी विकलं 22,000 रुपयाला, बिल्डिंग विकलं किती रुपयाला, 28,000 रुपयाला, स्टॉक विकला 38,000 रुपयाला, त्याच्यानंतर डेटर्स विकलेले 15,000 रुपयाला. या सगळ्या असेट रिअलाइज केल्या म्हणजे विकल्या. विकून काय येणार आहे, पैसे येणार आहे. कुठे येणार, बँकमध्ये येणार. मग याची एंट्री काय करणार आपण, बँक अकाउंट डेबिट. ॲसेट ट्रान्सफर केली ती रिअलायझेशनच्या डेबिटला, ॲसेट गेल्यावर एक इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला, टू रिअलायझेशन अकाउंट असा त्याचा इफेक्ट देणार आहोत. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. देन आफ्टर नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितले, रिद्धी नावाची आपली जी पार्टनर आहे, टूक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट ॲट ₹10,000 अँड फर्निचर ॲट बुक व्हॅल्यू. म्हणजे पार्टनरने असेट खरेदी केली, इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर. मग आपण आता बँकेत पैसे येणार नाही, कुणी खरेदी केले, रिद्धीने, म्हणून याची एंट्री रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट. असेट गेली रिअलायझेशनच्या क्रेडिटला, म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री होणार आहे नंबर 2च्या ऍडजस्टमेंटची. नंबर 3 मध्ये काय सांगितले बघा, सिद्धी ऍग्री टू ऍक्सेप्ट 3,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हर लोन. म्हणजे सिद्धीचं जे लोन आहे, लोनची अमाऊंट जर आपण बघितली सिद्धीची, तर सर ती आहे 4,000 रुपये बघा. आणि त्या 4,000 ऐवजी आपण तिला किती दिलेत, फक्त 3,000 रुपये दिलेत. म्हणजे थोडक्यात हे जे 3,000 तिचे जे आपण पेड केले, तर तिची लॅबिलिटी कमी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी सिद्धी लोन अकाउंट डेबिट किती लिहिणार आपण, 3,000. कॅश जाणार आहे म्हणून टू कॅश अमाऊंट लिहिणार. सिद्धी लोनच्या डेबिटला 4,000 दाखवणार, कॅश जाणार तिथे लिहिणार आपण 3,000. आणि टू रिअलायझेशनला आपला 1,000चा फायदा होणार आहे, टू रिअलायझेशन अकाउंट 1,000 अशी एंट्री होणार आहे. पण हे क्लोज करताना कसं करायचं ते मी तुम्हाला सांग. त्याच्यानंतर डिझोलेशन एक्सपेन्सेस 4,000 आहेत. आता डिझोलेशन एक्सपेन्सेस पेड केले, हे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पैसे जाणार आहेत म्हणून कॅशच्या क्रेडिटला, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट अशी एंट्री होणार आहे. आणि इंटरेस्ट रिसिवेबल कुड बी नॉट रिकवर्ड. आता हे इंटरेस्ट रिसिवेबल रिकवर्ड झालं नाही, त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही. आणि आपल्याला प्रिपेअर काय सांगितले बघा, रिअलायझेशन अकाउंट तयार करा, त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करा, सिद्धी लोन अकाउंट तयार करा आणि बँक अकाउंट एक तयार करा. त्या पद्धतीने आपण अकाउंट तयार करून घेतलेत बघा. फर्स्ट आपण इन द बुक्स ऑफ फर्म म्हणणार, रिअलायझेशन अकाउंट पूर्ण एका पेजचं तुम्हाला तयार करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, रिद्धी सिद्धी डेबिट क्रेडिटला 2-2 कॉलम, बँक ऑब्लिक कॅश अकाउंट आणि शेवटी आपलं सिद्धीचं लोन अकाउंट आपण तयार केलेलं. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. बघा काय सांगितलंय, फर्स्ट लॅबिलिटी साईड ट्रान्सफर करायचे. लॅबिलिटीला कॅपिटलचा बॅलन्स दिलाय रिद्धी आणि सिद्धीचा. आपण कॅपिटल अकाउंट तयार केले, त्या कॅपिटलचा सेम आपण जसं डेथ, रिटायरमेंट किंवा ऍडमिशनच्या वेळेस बॅलन्स ट्रान्सफर करतो त्या पद्धतीने सेम लिहायचा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट त्या ठिकाणी लिहू 80,000 आणि 60,000 रुपये. रिद्धीची 80,000 आणि सिद्धीची 60,000 रुपये. कॅपिटल लिहिल्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊया आपण. बघा कॅपिटल लिहिल्यानंतर त्यांचा दिलाय रिझर्व्ह फंड आणि रिझर्व्ह फंड आहे 16,000. हा देखील पार्टनर्स कॅपिटलचा 2:1 या रेशोमध्ये वाटायचा. 16,000 जर आपण 2:1 या रेशोमध्ये वाटले तर आपल्याला ते भेटणार आहेत प्रत्येक पार्टनरला. एकाला भेटणार 10,667 आणि एकाला भेटणार आहेत आपल्याला 5,333 रुपये. तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहू बाय जनरल रिझर्व्ह फंड दिलेला आहे त्यांनी. लिहिताना आपण रिझर्व्ह फंड लिहू, बाय रिझर्व्ह फंड. आणि रिद्धीच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण 10,667 आणि सिद्धीच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण 5,333. अशा पद्धतीने तो डिस्ट्रीब्यूट केलेला. त्याच्यानंतर बघा सिद्धी लोन, आता हे सिद्धी लोनचा अकाउंट तयार केले. सिद्धी लोन लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹4,000 4,000 रुपये. बघा आपण काय करणार आहोत, हे जे क्रेडिटर्स आहेत ते आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, आउटसाइडर लॅबिलिटी रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय सन्ड्री लॅबिलिटीज. ट्रान्सफर करताना आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार, बाय सन्ड्री लॅबिलिटीज लिहूया, त्याला अंडरलाईन करायची. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आहोत आपले क्रेडिटर्स डायरेक्ट आउटरला लिहूया आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹30,000 30,000. त्याच्यानंतर बघा तुमच्या ॲसेट साईडला बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटर, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट रिसिवेबल ह्या सगळ्या ॲसेट ज्या आहेत त्या आपल्या रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायच्या. मग ट्रान्सफर करताना सुरुवातीला आपण लिहिणार टू सन्ड्री असेट्स, त्याला अंडरलाईन करूया आपण.
बघा याची जनरल एंट्री मी सांगितली होती बघा, लॅबिलिटी ट्रान्सफर केली रिअलायझेशनच्या क्रेडिटला म्हणजे सन्ड्री म्हणजेच क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, आणि आता असेट ट्रान्सफर करणारे रिअलायझेशनच्या डेबिटला म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सगळे असेट लाईन वाईज लिहून घेणार आपण. मग सगळे असेट लिहून घेऊया आपण, त्यांची टोटल आउटरला लिहिणार. फर्स्ट बघा काय दिले त्यांनी, बिल्डिंग दिलेले, बिल्डिंग 60,000 रुपये, आपण इनरला लिहूया बिल्डिंग ₹60,000. त्याच्यानंतर फर्निचर घेतले 24,000 रुपये. त्याच्यानंतर मशिनरी घेणारे 20,000 रुपये. बघा मशिनरीची व्हॅल्यू लिहिणार आपण ₹20,000 इनर कॉलमला, 20,000 रुपये इनरला. दॅट नेक्स्ट मशिनरी झाल्यानंतर बघा डेटर्स आहे. आता ही डेटर्सची इनरची व्हॅल्यू आरडी वजा न करता 17,600 ही आपण लिहिणार डेटर्स. अमाऊंट लिहिणार 17,600 बुक व्हॅल्यू. आणि जो आरडीडी असणार आहे तो आरडीडी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय आरडीडी. डेटर्स मधनं जो आरडीडी वजा करणार होतो तो आरडीडी या ठिकाणी 1,600 क्रेडिटला लिहिणार आपण ₹1,600. दॅट नेक्स्ट बघा पुढे जाऊया आपण. डेटर झाल्यानंतर स्टॉक दिलेला आहे 40,000, हा सुद्धा लिहूया आपण इकडे डेबिटला स्टॉक. अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000. स्टॉक झाल्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊ. इन्व्हेस्टमेंट आहे ₹8,000, हे सुद्धा आपण इथंच लिहिणार डेबिटलाच इन्व्हेस्टमेंट, आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹8,000. इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर बघा इंटरेस्ट रिसिवेबल 2,000 हे सुद्धा असेट इथंच लिहायचं आपलं, असेट आहे इंटरेस्ट रिसिवेबल. अमाऊंट लिहिणार ₹2,000. आणि या सगळ्याची जी टोटल असणार आहे ते आपण आउटरला लिहून टाकणार. सगळ्याची टोटल ₹1,71,600 1,71,600 रुपये. आणि याचा एकच इफेक्ट असतो, दुसरा इफेक्ट होणार नाहीये. आपण असेट ट्रान्सफर केला, बँकचा बॅलन्स, बँक अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिट साईडला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000 रुपये. अशा पद्धतीने सगळे असेट ट्रान्सफर केले. फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले, असेट रिअलाइजची एंट्री बँक अकाउंटच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला, म्हणजे रिअलायझेशनच्या क्रेडिटला आपल्याला बँक लिहावं लागेल नेहमी. आता असेट किंवा लॅबिलिटी रिअलाइज होताना रिअलायझेशनचा इफेक्ट अगोदर द्यायचा. मग आपण काय करणार, आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, आणि याला अंडरलाईन करणार आपण. याच्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत बघा मशिनरी 22,000 रुपये, आपण हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार, आणि ते बॅलन्स शीटच्या असेटलाच म्हणतो, रिअलायझेशनच्या क्रेडिटला म्हणणार मशिनरी ₹22,000 22,000 रुपये. मशिनरी झाल्यानंतर बघा बिल्डिंग 28,000 रुपये लिहूया आपण इकडंच क्रेडिटलाच बिल्डिंग 28,000. बिल्डिंग झाल्यानंतर स्टॉक 38,000 हे सुद्धा लिहूया आपण असेटला, आपल्या इकडं क्रेडिटला स्टॉक 38,000. त्याच्यानंतर डेटर्स आहे 15,000 रुपये, हे सुद्धा आपण असेटलाच लिहिणार, आपला असेटलाच येते तोंडात, इकडे क्रेडिटला रिअलायझेशनच्या डेटर्स इनर कॉलमला लिहिणार आपण. अमाऊंट लिहिणार ₹15,000. म्हणजे एवढ्या असेट ज्या रिअलाइज झाल्या, ह्या सगळ्या असेट आपण रिअलाइज झालेल्याची टोटल आउटरला लिहिणार. कितीला विकल्या बघा टोटल, तर त्या विकल्या 1,03,000 रुपयाला, जी टोटल आउटरला लिहिणार ₹1,03,000. आणि इकडे क्रेडिटला बँक म्हटले आपण, बँकेच्या डेबिटला लिहिणार आपण टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार 1,03,000 रुपये. दॅन नेक्स्ट जाऊया आपण, पहिली ऍडजस्टमेंटची इफेक्ट केलेले. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये रिद्धी टू कोहर द इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर, म्हणजे रिद्धीने इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर टेकन ओव्हर केले. एंट्री काय करणार, रिद्धी कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. अगोदर रिअलायझेशनचा इफेक्ट देऊन घ्यायचा, रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय रिद्धी कॅपिटल अकाउंट. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट काय टेकन ओव्हर केले ते बघायचं. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केली 10,000 रुपयाचं, आणि फर्निचर टेकन ओव्हर केले बुक व्हॅल्यूला. तर ते आपण लिहून घेऊया इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट लिहिणार ₹10,000. आणि लास्ट काय केलेले त्यांनी बघा, फर्निचर बुक व्हॅल्यू, फर्निचरची बुक व्हॅल्यू किती आहे ती बघायची. फर्निचरची बुक व्हॅल्यू आहे 24,000, मग फर्निचर लिहिणार 24,000. आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला टाकणार आहोत. 24 आणि 10 टोटल लिहिणार 34,000 आउटर कॉलम. आणि याचा दुसरा इफेक्ट बघा, हे रिद्धी कॅपिटल म्हटले, म्हणजे रिद्धी कॅपिटलच्या डेबिटला लिहावं लागेल आपल्याला टू रिअलायझेशन अकाउंट. आणि रिद्धीच्या कॉलम मध्ये लिहिणार ₹34,000. रिद्धीच्या कॉलम मध्ये लिहिलं 34,000. सेकंड ऍडजस्टमेंटचे इफेक्ट झाले. थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले, सिद्धी ऍग्री टू ऍक्सेप्ट 3,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हर लोन, म्हणजे तिचे 3,000 रुपये लोनच्या अमाऊंट पेड केली, म्हणजे आपल्या बँकेतनं पैसे जातील, सिद्धीचं लोन पेड होईल. म्हणजे सिद्धी लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, म्हणजे सिद्धी लोनच्या डेबिटला आपण लिहिणार टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, आणि अमाऊंट लिहिणार ₹3,000 बरोबर.
आणि आपल्या बँकेच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय सिद्धी लोन आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत ₹3000 ₹3000. आता बघा काय करायचं, आता हे सिद्धी लोन लगेच क्लोज करू. जर क्लोज केलं तर क्रेडिटची टोटल येते ₹4000, जास्त अमाऊंट आहे. तीच डेबिटला लिहिणार ₹4000. त्यातनं 3000 वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर ₹1000 राहणार आहे. आणि एवढे पैसे वाचले त्याला म्हणायचं टू रिअलायझेशन अकाउंट. हे इकडे डेबिटला आहे तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहावं लागतील आपल्याला. म्हणून आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय सिद्धी लोन अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹1000. दॅन नेक्स्ट लास्ट बघा, डिझोलेशन एक्सपेन्सेस आहेत ₹4000. रिअलायझेशनच्या डेबिटला कॅशच्या क्रेडिटला लिहायचं. आपण जाणार आहोत रिअलायझेशनच्या डेबिटला, त्या ठिकाणी लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक म्हणजेच बँक अकाउंट कंसात याच्यात लिहायचं ऑब्लिक कॅश आणि कंसात लिहायचे एक्सपेन्सेस कशाचे, डिझोलेशनचे. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण ₹4000 ₹4000. हे इकडे डेबिटला आहेत, बँकेच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात लिहायचे एक्सपेन्सेस आणि अमाऊंट लिहिणार ₹4000 ₹4000. दॅन नेक्स्ट बघा, इंटरेस्ट रिसिएबल कुड बी नॉट रिकव्हरेबल. आता हे काय रिकव्हरेबल नाहीयेच म्हणजे त्याचा काही इफेक्ट होणार नाहीये. पण एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघावी लागणार आहे की आपल्याला ही जी लॅबिलिटी आहे ना, ही लॅबिलिटी त्यांनी सांगितलं नाही क्रेडिटर्स पेड करा, पण आपल्याला पेड करावी लागणार. न सांगता पेड करायची, कारण की आपल्याला डिझोलेशन अकाउंट सेटल करायचं म्हणलं लॅबिलिटी पेडच करावी लागणार. तर क्रेडिटर्स जर पेड केले तर आपल्याकडून पैसे जातील क्रेडिटर्स म्हणजेच रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू बँक अकाउंट कंसात लिहायचे क्रेडिटर्स आणि जेवढी अमाऊंट होती क्रेडिटर्सची ₹30,000 तेवढी आपण लिहिणार आहोत ₹30,000. आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹30,000 30,000. बँकेच्या क्रेडिटला रिअलायझेशन अकाउंट 30,000. तर अशा पद्धतीने सगळ्या वर्किंग वगैरे झालेल्या आहेत. म्हणजे आपला आता प्रॉब्लेम काय करायचा, क्लोज करायला सुरुवात करायचा. इतका सोपा आहे बघा, किती सोपं होता, अवघड असं काहीच नव्हतं. क्लोज करायला सुरुवात करू. पहिल्यांदा आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज करू. बघा रिअलायझेशनचा जर अंदाज घेतला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की डेबिटची टोटल जास्त आहे रिअलायझेशनच्या. तर डेबिटची टोटल आहे ती ₹2,05,600. तेच क्रेडिटला लिहूया. मी थोडंसं हे स्क्रोल डाऊन करतो वर, ₹2,05,600 आणि 1 2 3 आणि चौथ्या ओळीला लिहिणार आपण. आता 2 पार्टनर आहेत तिथे लिहिणार बाय पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे आता ही डेबिट साइड जास्त आहे याचा अर्थ काय, लॉस म्हणजेच एक्सपेन्सेसची टोटल जास्त आहे. मग हा लॉस आपला जो येईल तो आपण पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव लिहायचं रिद्धी आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव लिहायचं सिद्धी आणि याची टोटल आपण काय करणार आहोत आउटरला, म्हणजे जो काही लॉस असेल तो आपण आउटरला दाखवणार. आता 2,05,000 मध्ये सगळ्यावरच्या अमाऊंट जर लेस केला 30,000 1,600 1,03,000 34 आणि 1,000 त्या सगळ्या अमाऊंट जर आपण मायनस केल्या तर आपल्याला जो लॉस असणार आहे तो भेटणार आहे 36,000. त्याची अमाऊंट किती भेटणार आहे आपल्याला 36,000. आणि हा 36,000 आपण काय करणार डिस्ट्रीब्यूट करणार पार्टनरला, तर तो ₹24,000 आणि ₹12,000 अशा पद्धतीने तो राहणार आहे. हा इकडे कुठे दिसतो आपल्याला क्रेडिटला. आपण याचा दुसरा इफेक्ट कुठे ट्रान्सफर करणार आहोत आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू रिअलायझेशन कंसात लिहायचं लॉस आणि अमाऊंट लिहिणार ₹24,000 सिद्धीच्या कॉलम मध्ये आणि 12,000 रिद्धीच्या कॉलम मध्ये 24 आणि सिद्धीच्या कॉलम मध्ये 12. आणि आता काय करू, हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करूया आपण क्लोज करूया. तर बघा रिद्धीची जी टोटल असणार आहे ती असणार आहे 90,667 आणि सिद्धीची जी असणार आहे ती असणार आहे 65,333 ह्या दोघांची क्रेडिटची टोटल जास्त आहे तीच डेबिटला लिहिणार आपण 90,667 आणि 65,333 आणि त्याच्यामधून या बॅलन्सिंग फिगर जर वरच्या सगळ्या वजा केल्या तर आपल्याला बॅलन्सिंग अमाऊंट भेटणार आहे. त्या ठिकाणी बघा रिद्धीची भेटणारे बॅलन्सिंग अमाऊंट 32,667 आणि सिद्धीची भेटणारे 53,333. याला आपण लिहिणार टू बँक अकाउंट. आता हे पैसे त्यांना द्यायचे म्हणून बँकेच्या क्रेडिटला टू बँक अकाउंट आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण त्याचा बॅलन्स ट्रान्सफर करणार. म्हणजे बँकेच्या क्रेडिटला लिहिणार फर्स्ट रिद्धी कॅपिटल आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹32,667 32,667 आणि बाय सिद्धी कॅपिटल
आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत त्या ठिकाणी 53,333 रुपीज. आणि आता आपण हे जे आपलं अकाउंट आहे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट जर क्लोज केलं तर आपल्याला ते क्लोज होणार आहे, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट दोन्हीची टोटल सेम आली पाहिजे. तर ते बघा 1,23,000 1,23,000 डेबिटची टोटल आहे आणि क्रेडिटची सुद्धा बघा 7 आणि 3 10 चाला 1 9 आणि 1 10 पुन्हा चाला 1 9 आणि 1 10 चाला 1 4 आणि 1 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 3 13 पुन्हा चाला 1 3 त्रिक 2 6 7 आणि 5 12 म्हणजे 1,23,000 रुपयांनी आपलं कॅश अकाउंट टॅली झालं. म्हणजे थोडक्यात बघा हे जे डिझोल्युशन असणार आहे याच्यामध्ये सोपं किती आहे. पहिल्यांदा काय केलं आपण की आपल्या ज्या असेट आहेत लॅबिलिटीज आहेत त्या लॅबिलिटीचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला, रिझर्व्ह फंड क्रेडिटला, सिद्धी लोन ते अकाउंट तयार केलं तर त्याचा क्रेडिटला, क्रेडिटर्स रिअलायझेशनच्या क्रेडिटला. आणि या सगळ्या असेट मशिनरी फर्निचर वगैरे 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 सगळे असेट कुठं ट्रान्सफर केले आपण आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केला या ठिकाणी लॅबिलिटी क्रेडिटला. मग असेट जर विकल्या समजा तर असेट विकल्याचा इफेक्ट बघा कुठं दिलेला आहे रिअलायझेशनच्या क्रेडिटला. असेट गेली की रिअलायझेशनच्या क्रेडिटला इफेक्ट दिलाय. मग ती मार्केटमध्ये विकली बाय बँक म्हटलं, पार्टनरने खरेदी केली बाय पार्टनर्स कॅपिटल इन्व्हेस्टमेंट फर्निचर अशा पद्धतीने. आणि लॅबिलिटी पेड केली की बघा रिअलायझेशनच्या कुठे लिहिले बघा इथं डेबिटला लिहिले क्रेडिटर्स 30,000 रुपये. लक्षात घ्या असेट सुरुवातीला डेबिटला ट्रान्सफर करायच्या त्या पेड केल्या किंवा पार्टनर असेट विकल्या किंवा पार्टनरने टेकन ओव्हर केला तर एक इफेक्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल किंवा कॅशच्या डेबिटला. लॅबिलिटी क्रेडिटला ट्रान्सफर करायच्या पेड केली रिअलायझेशनच्या डेबिटला असं असणार आहे. बाकी सगळं सोपं आहे. आपलं पार्टनरशिपमध्ये आपण जे अकाउंट शिकलो रिटायरमेंट डेथ ऍडमिशन त्याच्यासारखंच आहे, अवघड असं काही नाही. हा प्रॉब्लेम आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आज आपण या ठिकाणी थांबूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.